महाड बस स्थानकामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेच्या वतीने भरण्यात आले आहेत। महाड बस स्थानक आणि आगारातील खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बातमी दैनिक सागरने प्रसिद्ध करत या विषयाकडे लक्ष दिले होते। या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेने हे खड्डे भरण्याचे काम हाती घेतले असून एसटी महामंडळाचे डोळे अजूनही उघडले नसल्याचे दिसून येत आहे। यावेळी आगार स्थानक प्रमुख शिवाजी जाधव तसेच राष्ट्रीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब राजे देशमुख, सचिव रुचित चिनके, अमर कल्याणकर उपस्थित होते। दुसरीकडे एसटी स्थानक आणि आगारात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच त्याच्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे 6 कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले। या आजारातून बरे होण्यासाठी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे 20,000 रुपये खर्च आला असून हा खर्च कोण देणार असा प्रश्नही हे कर्मचारी विचारत आहेत। तसेच बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या डेंग्यूची लागण झाली असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आता तरी एसटी महामंडळाला जाग येणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।